उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, तापमान वाढू लागलेलं आहे आणि हळूहळू आता जलसाठ्यांनी जेथे तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या उभा आहे वडद तलाव शिवारामध्ये। हा तलाव आहे, आपण या ठिकाणी बघताय हा तलाव या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच कोरडा ठाक पडलेला आहे। गत वर्षी हा तलाव साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये कोरडा पडला होता, परंतु यावर्षी हा तलाव थोडा लवकरच कोरडा पडल्यास आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्णा पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 30 छोटे मोठे लघु सिंचन प्रकल्प आहेत। त्यामधले 5 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत, तर 7 तलावांची पाणी पातळी 25% कमी आहे। तर उर्वरित जे 18 तलाव आहेत त्या तलावांची पाणी पातळी साधारणतः 50%च्या आतमध्ये आहे संपूर्णपणे। यावर्षी उन्हाळा अजून भरपूर बाकी आहे। उन्हाळा सुरू झाल्यानंतर 1 महिना संपलेला आहे। त्यापूर्वीच अशा पद्धतीने जे ते सिंचन तलावांनी जे ते तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पातळी जे ते कमी होताना पाहायला मिळते। तर जिल्ह्याला अनेक गावांना जे ते पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण ही जी अशी छोटे मोठे तलाव आहेत या तलावांच्या भरोशावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचं जे ते नियोजन असतं, परंतु तलाव कोरडे पडल्यामुळे आता पाणी टंचाईला सामना करावा लागतोय अशी शक्यता जे ते नागरिक व्यक्त करू लागले। तर त्यामुळं यावर्षी पाणी टंचाईची जी परिस्थिती बघता प्रशासनानं जर तत्काळ या संदर्भामध्ये उपाययोजना आखणं सुरू केलं तर निश्चितच जिल्ह्याला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार नाही। परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्याची जी जलसाठ्यांची स्थिती बघता मोठ्या प्रमाणामध्ये जलसाठी जे ते आता तळ गाठू लागले, तर त्यामुळे भविष्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही। माधव दिपके, एबीपी माझा, वडतलाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।